26 जानेवारी 2025 म्हणजेच आगामी प्रजासत्ताक दिन सोहळ्यातील संचलनासाठी यंदा 15 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे चित्ररथ निवडण्यात आलेत. या यादीत महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी मिळालेली नाही. मागच्या वर्षी महाराष्ट्र सरकारनं मराठी रंगभूमीच्या 175 वर्षाच्या इतिहासावर आधारित चित्ररथाचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर शिवराज्याभिषेकाच्या 350व्या वर्षाचा चित्ररथ सादर करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आणि अगदी अखेरच्या क्षणी तो मंजूर झाला. त्यावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की 26 जानेवारी 2025ला प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं चित्ररथाबाबत आधीच सांगितलंय. त्यावरून वारंवार सांगण्याची आवश्यकता नाही. त्या ठिकाणी सगळ्या राज्यांचे चित्र असतात. आपल्यालाही बोलवण्यात आलंय, मात्र त्यातले 15 चित्ररथ रस्त्यावर असतील. बाकी एका ठिकाणी लोकांकरता पाहण्याकरता ते ठेवले जातात. आलटून पालटून राज्यांना संधी मिळते. गेल्या 4 वर्षात आपल्याला संधी मिळाली होती, म्हणूनच यावर्षी आपल्याला संधी मिळालेली नाही. मागच्या वर्षी मोठ्या 3 राज्यांना संधी देण्यात आलेली नव्हती, त्यामुळे त्यांच्यात काही वेगळं होत नाही किंवा महाराष्ट्राला डावललं जात आहे वगैरे असं काहीही नाही. पुन्हा एकदा विनंती करून बघणार आहोत की समजा अजून काही तुम्ही समावेश करणार असाल तर महाराष्ट्राचा करा. यामध्ये रूटीन आहे, त्यामुळे कुठलंही वेगळेपण नाही, असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.